पुढची बातमी येते ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातली, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचं जे चिन्ह आहे, शिवसेनेचं मूळ चिन्ह जे आहे ते आपल्यालाच मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आणि जर ते मिळालं नाही तर ते चिन्ह गोठवलं जाईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। ऑनलाईन बैठक घेण्यात आली पदाधिकाऱ्यांची। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केले। पक्षाच्या चिन्हाबाबत न्यायालयात आपली बाजू भक्कम आहे, न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर ज्यांना पक्षाने दिलेली जबाबदारी ज्यांना पार पाडता येत नसेल त्यांनी पद सोडावीत, अन्यथा ती जबाबदारी दुसऱ्यांकडे दिली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। 2029च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करा असा संदेशही त्यांनी दिलाय। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला दिलं। या निर्णयाला ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। त्यामुळे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह नेमकं कोणाच्या वाट्याला जातं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये नेमका उद्धव ठाकरेंनी काय संदेश दिलेला आहे बघूया। सुप्रीम कोर्टातनं पक्षचिन्ह परत मिळेल हा आपल्याला विश्वास आहे। पक्षचिन्ह मिळालं नाही तरी ते गोठवलं जाईल। जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडा, अन्यथा जबाबदारी दुसऱ्याकडे दिली जाईल। 2029 विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागावं। पक्षबांधणीवर भर देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडायला हवेत असं या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं समोर येतं। पक्षवाढीसाठी सध्याचा काळ हा अनुकूल आहे असं म्हणतात उद्धव ठाकरे। ग्रामपंचायत निवडणुकांवरही विशेष लक्ष केंद्रित करावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे। 8 ऑगस्ट पर्यंत SIR नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवावी। आपापल्या विभागात जिल्ह्यात नागरिकांची नोंदणी पूर्ण करा। SIR प्रक्रियेत एकाही पात्र व्यक्तीचं नाव वगळलं जाणार नाही याची काळजी घ्यावी। उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना हे सगळे आदेश दिलेले आहेत।